लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी प्रत्यक्ष आंबा घाटात जाऊन आज पाहणी केली। आंबा घाटात ज्या ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत, आंबा घाट ज्या ठिकाणी खचला आहे, जिथे भेगा पडल्या आहेत त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन प्रशासनासह पाहणी केली आणि तत्काळ याबाबतचे आदेश बजावले आहेत। गेल्या 2 आठवड्यांपासून कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता वाहतूक व्यवस्थेला बसू लागला आहे। कोकणातील घाटांमधून होणारी वाहतूक अडचणीत आली आहे। गेल्या 15 ते 20 दिवसांमध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या दरडी कोसळल्या। आंबा घाटात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने आंबा घाटातून सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना वाहतुकीवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे। आंबा घाटातील रस्ता धोकादायक स्थितीत असल्याची माहिती मिळताच लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी आपला नियोजित दौरा बाजूला ठेवून तत्काळ घटनास्थळी भेट दिली। त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची सविस्तर माहिती घेत प्रत्यक्ष पाहणी केली। नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। पाहणी दरम्यान रस्त्यावर पडलेल्या भेगा, पावसामुळे झालेली जमिनीची हालचाल आणि संभाव्य धोका याची त्यांनी पाहणी केली। घाटातून दररोज मोठ्या प्रमाणात माल वाहतूक आणि प्रवासी वाहतूक होत असल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली। याबाबत रत्नागिरी जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्यासोबत आज सविस्तर चर्चा केली जाईल असे त्यांनी सांगितले। सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून पुढील उपाययोजनांबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले। रस्त्याच्या सुरक्षिततेचा तांत्रिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यक दुरुस्ती, वाहतुकीसंदर्भातील पुढील नियोजन तसेच पर्यायी मार्गाची व्यवस्था याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिली। स्थानिक नागरिकांनीही रस्त्यावरील भेगांबाबत चिंता व्यक्त करत तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली। मुसळधार पावसामुळे घाट परिसरात दरडी कोसळणे, माती खचणे आणि रस्त्याचे नुकसान होण्याच्या घटना वाढत असल्याने प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज असल्याचे मत आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केले। आंबा घाट हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे। त्यामुळे रस्त्याची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करेल असे त्यांनी सांगितले। त्यानंतर आता पुढील निर्णयाकडे वाहन चालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।